नमस्कार. आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. अगदी झटपट हा नाश्त्याचा प्रकार म्हणजे सुजीचे बॉल कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत. लहान मुलांना देखील आवडेल, टिफिनला सुद्धा तुम्ही ही बनवून देऊ शकता. अगदी झटपट 5 ते 10 मिनिटांसाठी मध्येच होणारा हा झटपट नाश्ता कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत. त्यासाठी हा सुजी बॉल बनवण्यासाठी कढई घेतली आहे मी. त्यामध्ये 1 चमचा भरून तेल घातलेलं आहे. तेल छान गरम करून घ्यायचं आहे. तेल मस्त गरम झालं की आपण यामध्ये आता 1 चमचा जिरे घालून घ्यायचे आहे. जिरे घातल्यानंतर आता फोडणीमध्ये जिरे मोहरी घालून आपण छान फोडणी तयार करून घ्यायची. त्याचबरोबर उडीद डाळ मी घालून घेतली पांढरी. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि त्याचबरोबर चिली फ्लेक्स जे आहे म्हणजे कुटून घेतलेली लाल मिरची ती घालून छान अशी फोडणी तयार करून घ्यायची. फोडणी छान तयार झाल्यानंतर 1 कप यामध्ये छान पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घातल्यानंतर पाण्याला छान उकळ येऊ द्यायची. उकळ आल्यानंतर चवीनुसार यामध्ये पाण्यामध्ये मीठ घालायचं आहे. आता 1 कप आपण पाणी घातलंय तर त्यामध्ये 1 कपच आपण रवा घेणार आहोत. तर 1 कप पाण्याप्रमाणे तर 1 कप रवा असं यामध्ये आपण घालून याची छान अशी उपीट सारखं बनवून घ्यायचंय. पाण्याला छान उकळ आली की मग आपण ह्यामध्ये रवा घालून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता छान अशी पाण्याला उकळ करून घ्यायची आहे. तर पाण्याला उकळ आल्यानंतर आपण यामध्ये आता रवा घालून घेणार आहोत. तर या पद्धतीने छान अशी पाण्याला मोठी दणदणीत उकळ आल्यानंतर 1 कप रवा आपण यामध्ये घालून घेणार आहोत. रवा घातल्यानंतर कंटिन्युअसली स्टर करून याचं छान असं उपीट सारखं तयार करून घ्यायचं आहे. कंटिन्यू स्टर करून हा पूर्ण गोळा बनेल इतकं आपल्याला हे व्यवस्थित मिक्सअप करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर 1-2 मिनिटासाठी आपण हे वाफ देऊन घेणार आहोत जेणेकरून हा रवा छान फुलेल. तर 2 मिनिटासाठी आपण वाफ देऊन घेत आहोत. तर हे बघू शकता वाफ देऊन झाल्यानंतर आता एक दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. थंड करून आपले छान असे गोळे बनवून घ्यायचे आहे. तर मी आता परातीमध्ये ते संपूर्ण रवाचं उकड काढून घेतली होती ती मी एका भांड्यात काढून घेतली आहे. यामध्ये आता चमचाभर तेल घालून थंड झाल्यानंतर ह्या पद्धतीने मी मळून घेणार आहे. आणि एक छोटासा जर तुमच्याकडे चमचा असेल तर चमच्याच्या साहाय्याने छान गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने तेलाचा हात लावून हे व्यवस्थित असा कणकेचा गोळा होईल या पद्धतीने मळून घ्यायचा आहे. मळून झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने आता आपल्याला छान असे छोटे छोटे गोळे याचे बनवून घ्यायचे आहे. तर मी एक छोटासा चमचा घेतला आहे आणि त्याच्या साहाय्याने एकसारखे शेप येण्यासाठी मी असं छान गोळा ह्याचा बनवून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने असे छान असे गोळे आपल्याला बॉल बनवून घ्यायचे आहे. तर तुमच्याकडे जर असा चमचा नसेल किंवा एखादं छोटंसं झाकण असेल औषधाच्या बॉटलचं ते सुद्धा तुम्ही स्वच्छ धुवून या झाकणाच्या साह्याने देखील असं तुम्ही गोळे बनवून घेऊ शकता. किंवा गोल असं चमचा असेल तर खूपच सुंदर असे छान हे गोळे आपल्याला बनवायला सोपे होतात. अगदी झटपट असे हे तुम्ही गोळे बनवून घेऊ शकता. तर हे संपूर्ण गोळे या पद्धतीने मी बनवून घेतलेले आहे. गोळे बनवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता. तर आता हे संपूर्ण गोळे आता 1-2 मिनिटासाठी आपण वाफवून घेणार आहोत. तर वाफेसाठी मी एका चाळणीत ते गोळे घालून घेतले आहे आणि 10 ते 15 मिनिटं आपण अगदी हाय फ्लेमवरती पटकन वाफून घेणार आहोत. 5 ते 7च मिनिटं वाफवायचे कारण ऑलरेडी आपण शिजवून घेतले. वाफून झाल्यानंतर आता आपण फोडणी देणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी यामध्ये घालून घ्यायची. मोहरी घातल्यानंतर मोहरी छान तडतडू द्यायची. मोहरी छान तडतडल्यानंतर आता आपण याची फोडणी तयार करून घेणार आहोत. त्यामध्येच आता 1 चमचा जिरे घालून घ्यायचे. जिरे घातल्यानंतर यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालायची. थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि 1 चमचा हळद पावडर मी घालून घेतली. थोडीशी लाल मिरची घातली आहे. आणि आता जे काही आपण वाफवून घेतलेले जे काही गोळे होते ते संपूर्ण हे आपण यामध्ये घालून असे परतून घ्यायचे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी व्यवस्थित असे हे परतून घ्यायचे. 2 ते 3 मिनिटासाठी असे फोडणी देऊन परतून घ्यायचे. मस्तपैकी हे आपले छान असे परतून झाल्यानंतर सुजी बॉल तयार होतात. तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा. ही रेसिपी झटपट तुम्ही नाश्त्याला नक्की ट्राय करून बघा, आवडेल तुम्हाला. आणि अशाच छान नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला तुम्ही नक्की क्लिक करा. अशा छान मस्त नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूया आपण एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त रहा. धन्यवाद.